आता निलेश लंकेचं प्रकरण झालं. यापूर्वी आम्ही प्रवेश घेतली. तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी आतमध्ये निवडणूक आयोगाच्या पासेस घेऊन जातात, त्यांना ती प्रवेश देऊ नये यासाठी आम्ही मागणी केली मागच्या वेळेस सुद्धा, आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. आमचे 14 लोक त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी ड्युटी करतायत 3 शिफ्टमध्ये, आणि त्यांनी परमिशन दिली. सीसीटीव्हीचा बॅकअप त्या ठिकाणी संपलेला होता. तो आमच्या लोकांना बोलून त्यांनी बॅकअप घेतला. म्हणजे त्यांनी सुद्धा प्रक्रिया राबवताना ते पारदर्शकतापणा असावी ते सुद्धा काळजी घेतात. तसं आम्ही सुद्धा काळजी घेतोय. दोघांनी काळजी घेतली तर रिझल्ट योग्य राहील. मला असं वाटतं त्यामध्ये कुठं सदोष रिझल्ट येऊ नये यासाठी आजची मिळेल ना, समरी ठेवूनच अशी एक मतदारसंघावाईज समरी ठेवणार आहे. किती त्या राऊंडला मतदान झालं त्या मतदारसंघात डिटेल मध्ये आमच्याकडे लगेच येणार. आम्ही आता घोडा मैदान लांब नाही, 4 तारखेला आहे ना, 4 जूनला रिझल्ट आहे, आणि घोडा मैदान लांब नाही, जवळच आहे. थोडी प्रतीक्षा करा.